वहिनी समीरचे पेपर आहेत ते. वहिनी नको, समीरचे पेपर आहेत ते, त्याला जाऊ दे. काय करते? बाजूला व्हा, श्री. बोला आता आणखीन कुठे जाऊया? आणखी आता मी दमली हा. आपण आता मस्तपैकी बसूया कुठेतरी. अगं ए दमलीये काय? आपल्याला अजून किती फिरायचंय? मुंबईतले गरबे पाहायचेत. ते खूप उशिरा सुरू होतात रे समीर. मुंबईतल्या सणांची मजा काहीतरी वेगळीच असते ना. कसले काय सगळे इव्हेंट्स असतात नुसते. पैसा कमवण्याचा धंदा. त्या मनाने शिवाजी पार्कातली ती दुर्गा पूजा मस्त वाटली ना. मस्त सगळंच असतं ग, पण प्रत्येकाची सण साजरा करण्याची पद्धत वेगळी. समीर, गरबा बघताना ना मला तर नाचावंसंच वाटतं. तुला नाही वाटत? छे, वेडीयेस का? समीर असं काय, आपण जाऊया ना. हो साहेब साहेब साहेब, 1 कोटीची भव्य दसरा सोडत आहे. घ्या ना फक्त 25 रुपये. ए नको रे बाबा, राहू दे. साहेब नशीब आजमायला काय हरकत आहे? एकच तिकिटाचा प्रश्न आहे. घेऊया ना. वहिनी साहेब म्हणताय तर घ्या ना. वहिनी साहेब काय म्हणता हो? ताई तरी म्हणा ना. ताई साहेब घ्या ना एक तिकीट. द्या. अगं आणि हो, देवाचं नाव घेऊन द्या, म्हणजे आम्हाला तिकीट लागेल. अबे कशाला? घ्या, नक्कीच लागेल. ह्या तिकिटाच्या मागे माझ्या एजंटचा पत्ता आहे. बक्षीस लागलं की त्याच्याकडनं कलेक्ट करा. कसं? हे असं सांगून गेलं की आपल्याला खरंच लॉटरी लागणार आहे. ए काय नाही लागणार आहे. एवढं घेतलंय ना आता तिकीट, चांगलं बोल की जरा. शुभ बोल ना. बरं ठीक आहे, मी तुला आशीर्वाद देतो. या तिकिटातून तुला 1 रुपया जरी लागला तरी तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट येईल. तथास्तु. काय पण 25 रुपयाचं तिकीट. 1 करोडचं आहे. 1 करोड. नाही 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 तर या साईडला जा ना. तुझ्या उजवीकडे, तुझ्या उजवीकडे. उजवीकडे बस बस. नाही 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 तेव्हा नाही, इथे असतं, तिथे जास्त नाही आहे. अरे ओ अगं आधी एक एक हळूहळू. हो हो आता बघ. आता बघ बघ. अरे असं काय ठीक आहे. करतोय? काय? जरा सेंटर बघ ना, मध्य दिसत नाहीये तुला. हे काय चाललंय तुझं? तुला माहिती का मी कोण आहे? प्रधान कन्स्ट्रक्शनचा चेअरमॅन अँड मॅनेजिंग डिरेक्टर आहे. हो का? मालक आहे मालक. आणि त्याला हे काय सेंटर मध्ये मध्ये काय चाललंय काय तुझं? हे बघ, मी पण वन ऑफ द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे. मॅनेजिंग डिरेक्टरला आमच्या तालावर नाचावं लागतं, कळलं? हो का? तुला खरं सांगू मी तर हे ना, हे असली कामं करण्यापेक्षा ब्रिज आणि फ्लायओव्हर्स बांधणं सोपं आहे, माहिती आहे ना. तू नामदेवकडनं करणं हे सगळं. ठीक आहे, मी तुला सोपं काम सांगते. ओके. अरे वा, हे बरं आहे. म्हणजे ही जी कठीण काम आहे ती नामदेव करणार, येस. सोपी कामं मी करणार. मग आपण काय करणार? सुपरविजन, हो. देखरेख. मग सगळेजण कामं करतायत की नाही ते बघणार. अच्छा अच्छा. आता आपण एक काम करा, हा, हा. घरात जेवढे फ्लॉवर पॉट्स आहेत त्यात सगळी फुलं अरेंज करून ठेवा. चल. बर. मी अरे दसरा आहे आज. तुला माहितीये पूर्वीच्या काळी शस्त्रपूजा करून पुरुष सीमोल्लंघनाला निघायचे. थँक गॉड काळ बदलला. का? नाहीतर तू ना मला आजच्या दिवशी शस्त्रपूजा वगैरे करून रावणाचा वध करायलाच पाठवलं असतं. शुभंकर. हो. शुभंकर, आता हे सगळं घर आवळून घ्या प्लीज अगं प्लीज एक मिनिट, प्लीज एक मिनिट. आवरायचंय काय? हे बघितलंस का तू? बघ कसा मस्त चकाचक हॉल सजवलाय मी. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे सगळं मी नाही का केलंय? अरे हो. ए तुला घर सजवायला खूप आवडतं ना मी तर. माझा दसरा आहे की नाही, तेव्हा आपण तुझा आनंद द्विगुणित करूया. कसा काय? या सगळ्या फ्लॉवर पॉट्स मध्ये तू नवीन फुलं ठेवलीस की नाही, ती सगळी काढ आणि पुन्हा नवीन फुलं टाक. म्हणजे काय, तुझा आनंद पण डबल होईल. काय? सुहास, तूच खूप आनंदात आहेस. येस. मिता, या वर्षीचा दसरा तुला असा वेगळा नाही का वाटत? म्हणजे तसं सगळं दरवर्षीप्रमाणेच आहे ग, पण या वर्षी ना या सगळ्यात नवीन जीव आलाय. गुपचूप नाही आलाय हा. मी काय बोलते ते तुला वेड्यासारखं वाटत असेल.
पण पायात वाळे आणि पैंजण घालून दुडू दुडू धावत आलाय हा दसरा. ए मी बोलत काय उभी आहेस? स्वयंपाकाची तयारी कर. अगं अगं स्वयंपाक वगैरे होत राहील का? चल ना बसू जरा वेळी. अरे किट्टी येणार आहे असं काय करतोस तू? हो विसरलोच होतो. कुठे राहिली? कुठे एवढा उशीर का झालाय तिला? वहिनीबाई अहो ती पोरगी आली किट्टी. मग तिला आत घेऊन या ना. अहो तिला चालायलाच येत नाहीये. चांगली नाही ना दिसते. छान दिसते पण अशी इथे का उभी आहेस? ऍक्च्युली इथपर्यंत कारने आले, उतरल्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्याला 2 हातांनी 4 गोष्टी सांभाळायच्या असतात. केस, पदर, पर्स आणि प्लेट्स. मग सोपं नाहीये. गोंधळ उडाला की नाही? शिवाय तू हाय हिल्सही घातले असशील. ओह या. अगं हाय हिल्स नाही, शिड्या घातल्या आहेत तिने. चला केतकी पाठारे या आत या. हा आज किती नाही, केतकीच नाव शोभतोय तुला. ये ये. या इट्स ओके. आय एम फाईन. या ये. ये. सावकाश. आय विल मॅनेज. मीता मला वाटतं हिला जरा सांभाळ तू. मला काही मेल्स चेक करायचे. आलोच मी. ॲक्च्युली मी ना खूप ऑकवर्ड झाले. पहिल्यांदाच घातली आहे ना साडी. सुंदर दिसते. अगं सणवार असला की नेसावी साडी, छान दिसायला होतं. मला साडी घालताच येत नाही. पहिल्यांदा सुरुवात केली ना तेव्हा पदर उजव्या हातावर आला होता. तशीच येणार होते, विचारणार कोणाला ना. अगं मग मला फोन करायचा. तुम्हाला तर सरप्राईज द्यायचं होतं. मग शेवटी आईला फोन केला. मी साडी घालते हे कळल्यावर आधी तिला चक्करच आली. मग त्यांनीच फोनवरनं सांगितलं? हो, सुरुवातच चुकली होती माझी. ॲक्च्युली उजवीकडून डावीकडे सुरुवात करतात ना. हां, उजवीकडून डावीकडे सुरुवात करतात ना. तर मी काय केलं, मी डावीकडून अशी उजवीकडे अशी सुरुवात करून मग असू दे, छान दिसतेस तू. एक सांगू तुला, साडी नेसायची असते, घालायची नाही. पॅन्ट्स, जीन्स, सलवार घालायच्या, साडी नेसायची. हो, ती थोडी गडबडच आहे माझी भाषेची. असू दे, काही हरकत नाही. छान सजवलंय तुम्ही घर. खरोखर दसरा आहे असं वाटतंय. नाहीतर आम्ही श्रीखंडाचा डबा आणला असता आणि टिफिन सेंटरच्या पोळ्या खाल्ल्या असत्या. झाला आमचा दसरा. वहिनीबाई पूजेची तयारी झाली, मान्य बोलवलंय. आम्ही येतो. चल तू पण बघ कशी असते आमच्या घरची पूजा. खूप लांब आहे का? अगं घरातच जायचंय. मी आहे ना. चल. ओके, चल या. हळू. सॉरी, आय विल मॅनेज. नाही, डोंट वरी, आल दे. दारावरचं तोरण आणि रांगोळी एकदम झकास. तोरण फुलवाल्याने केलंय, रांगोळी मात्र मी काढली. अरे वा. नाही म्हणजे चिरफाड करणारे हात इतकी सुंदर आणि नाजूक रांगोळी काढू शकतात? प्लीज, तू तरी नको ना रे चिरफाड माणूस.
ऑपरेशन करणं किती कौशल्याचं काम आहे. येस यू आर राईट. आणखी एक, काय? तू मस्त दिसतेस. थँक्स. थँक्स अ लॉट. हे डबल थँक्स कशाबद्दल? पहिले थँक्स कॉम्प्लिमेंट दिलीस त्याबद्दल. हं? आणि तुकडा दिसतेस, छावी दिसतेस, चिकणी दिसतेस, असं काही मिळालं नाहीस म्हणून दुसरं थँक्स. यू वेलकम. पण खरं सांगू, तू आज पौर्णिमेचं चंद्र दिसतेस. क्या बात है. अरे इस बात पे हॅपी दशहरा हो जाए. नटश्रेष्ठ, अजून पूजा व्हायची. सगळी तयारी झाली आहे. हो ते दिसतंय मला, पण हा रंग तुला खूप छान दिसतो. मी माझ्या तयारीबद्दल नाही बोलत आहे, पूजेच्या तयारीबद्दल बोलते. तरी पण नथ घातली असतीस, नऊवारी नेसली असतीस, हा पौर्णिमेचा चंद्र कोजागिरीचा चंद्र दिसला असता. बरा आहेस ना तू? दसऱ्याच्या पूजेला कशाला हवी आहे नथ आणि नऊवारी? दिवाळीला घाली. नऊवारी नेसलेल्या नथ घातलेल्या बाईचं वर्णन दळवीने अधांतरीमध्ये जे केलंय ना, ते तुझ्यावर तंतोतंत फिट बसलं असतं. आपण पूजा करूया का? कमी सुरू करू? हो येस. पण हे काय, इथे माझ्या नव्या सिनेमाची स्क्रिप्ट दिसते, पण तुझी हत्यार कुठे आहे? ती नव्हत पूजेला. दरवर्षी तोच विनोद करून तुला कंटाळा येत नाही का रे? अगं असं काय करतेस? जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण परत परत करत असतो, त्याचा अजिबात कंटाळा येत नाही. रोज आपण जेवतो, त्याचा कंटाळा येतो. पूजा करूया. प्लीज. चला आता प्रार्थना करूया. देवी शारदे सरस्वती, खूप यश दिलंस, पैसा दिलास, आता एक चांगला नट मिळवून प्रतिष्ठा मिळवते. रांगणेकरांचा नवी सिनेमा करतोय, वेगळा विषय, खूप यश मिळवते त्याला. सरोगेट मदर होणाऱ्या बाईच्या नवऱ्याची घुसमट दाखवतोय. अशीच कृपा असू दे. हा सिनेमा माझ्या करिअरमध्ये माइलस्टोन ठरवते. सो डॉक्टरीन बाई, आता तरी होऊन जाऊ दे. हॅपी दशहरा. टू यू टू. मा, इतकी अस्वस्थ का दिसतेस? काही नाही रे, जातो. अगं पण इतकी बेचैन आहेस का, सांग ना. अरे खरंच काही नाही. मा, काही बिनसलंय का? सांगतेस तुला. माझ्या नवीन पुस्तकाची सुरुवात कशी करायची हे सुचत नाहीये मला. अच्छा अच्छा, म्हणजे क्रिएटिव्हिटी क्रायसिस. त्याला मराठीत एक खूप छान गोड शब्द आहे, सृजनाच्या वेदना. ए मा, सृजन म्हणजे काहीतरी चांगलं, काहीतरी छान ना. क्रिएटिव्हिटीच ती. मग त्याच्या वेदना कशा काय? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हाच कळतात शुभंकर, जेव्हा आपण निसर्गाकडे डोळसपणे पाहतो. अरे बीजातून अंकुर फुटतो तेव्हा त्याला किती संघर्ष करावा लागतो. साध्या फुंकरीने सुद्धा तुटून पडेल इतका नाजूकसा अंकुर, पण त्याला प्रकाश बघण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. बाळ जन्माला आल्यानंतर का रडतं माहितीये? कारण त्याने या जगात येण्यासाठी अपार श्रम घेतलेले असतात. आईच्या कळा आपल्याला दिसतात शुभंकर, पण त्या नवजात बाळाचे श्रम दिसत नाहीत. या अँगलने मी कधी विचारच नव्हता केला ग. हे सगळं मी निसर्गाकडूनच शिकले. हे पण मग आज तुझं कुठलं कॅरेक्टर एवढं स्ट्रगल करते बाहेर येण्याकरता? रावण. रावण?
म्हणजे रामायणातला रावण? हो. तू त्याच्यावर लिहितेस? का? आपण सगळ्यांनी त्याला विलन किंवा खलपुरुष ठरवलं म्हणून त्याच्यावर लिहूच नाही? तसं नाही ग, पण दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणावरच्या पुस्तकाचा शुभारंभ करतेस म्हणजे ग्रेटच. अरे, दसऱ्याच्याच दिवशी रामाने रावणाचा वध केला. रावणाला मारण्यासाठी प्रत्यक्ष देवाला मनुष्य रूपात यावं लागलं. ही त्या रावणाची थोरवीच नाही का? ए, तू काहीतरी वेगळंच सांगतेस ग, म्हणजे कधीच ऐकलं नव्हतं असं. कसं आहे ना शुभंकर, कुठल्याही घटनेला दोन बाजू असतात. एका वर्गाने आपल्या समोर ठेवलेला रावण आपण पाहिला, पण त्या रावणाची स्वतःची अशी एक बाजू असेलच की. इंटरेस्टिंग. पण मग काय होती या रावणाची बाजू? राम रावण युद्ध हा खरं तर द्रविड आणि आर्यांचा झगडा. द्रविड ह्याच्यात हरले म्हणून ते अनार्य ठरले. पण द्रविडांची संस्कृती, त्यांचं सिव्हिलायझेशन, त्यांची कुटुंब पद्धती, त्यांची शेती पद्धती हे सगळं खूप ॲडव्हान्स होतं. आक्रमक आर्य आले आणि त्यांनी शक्तीच्या जोरावर द्रविडांना हुसकावून लावलं. रावण हा या द्रविडांचा राजा. खूप विद्वान होता तो. या रावणाच्या सिंहासनाखाली नवग्रह होते ना म्हणे? अरे, म्हणजे त्याने नवग्रहांवर संशोधन केलं होतं. मला सांग शुभंकर, 10 महिने सीता रावणाच्या कब्जात होती, पण रावणाने तिला कधी स्पर्शही केला नाही का? त्या रावणाला काहीतरी शाप वगैरे होता म्हणे, बरोबर ना? बघितलंस, हेच हेच आपल्याला एका वर्गाने शिकवलं आणि आपण शिकलोही. इथेही आपला डोळस विचार संपलेलाच दिसतोय. ग्रेट. अशा रावणावर तू लिहितेस मा. ऑल द बेस्ट. दोन BHK फ्लॅट्स, मीरा रोड, भाईंदर, स्टेशन पासून 5 मिनिटावर, 30 ऑक्टोबरपर्यंत ताबा, 5 लाख पर्यंतची सूट. 5 लाख पर्यंतची सूट समीर. 5 लाख पर्यंत सूट मिळवण्यासाठी आधी किमान 50 लाखाचा फ्लॅट घ्यायला लागतो. कळलं का गेडू? चल, आता मी तुझ्यासाठी 5 रुपयाची मॅगी करून आणतो. मी करते. नाही, नको. नेहमी तूच करतेस, आज मी आणतो. काय झालं? लॉटरी लागली? कुठली? ती दसरा सोडत 1 करोड 1 करोड 1 करोड 1 करोड. अरे ए, कुठे काय कुठले नंबर जुळतच नाहीयेत. शेवटचे 4 बघ ना, जुळतायत. शेवटचे 4 मागून 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 बघ. अरे हो, शेवटचे 4 नंबर जुळतायत. म्हणजे आपल्याला 10,000 रुपये मिळणार. 10,000. 10,000 मिळाले. मी म्हणाले होते की नाही तुला? मी पण सांगितलं होतं की नाही तुला? काय? मी नव्हतो का म्हणालो, या तिकिटातला 1 रुपया जरी तुला लागला तरी तो तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असेल. तो असेलच, पण हा किती चांगला शकून आहे ना. शकून कसला? एका दिवसात 25 रुपयांचे 10,000 रुपये झाले. हा शकून नाहीये का? शकून आहे, पण हे व्यसन सुद्धा आहे. हा, मी तिकडे गेल्यावर दर आठवड्याला लॉटरीची तिकीट काढत फिरू नकोस, नाहीतर 10,000 कमवशील आणि 20,000 घालवशील. मी काही 17 वेळा लॉटरीची तिकीट काढणार नाहीये. मला माहिती आहे, मला एकदाच एवढी मोठी लॉटरी लागेल की आपलं सगळं कर्ज एकाच झटक्यात फिटून जाईल. राणी सरकार, या जमिनीवर या, हुरळून जाऊ नका. राजे, तुमच्या राणी साहेबांच्या नशिबावर थोडासा विश्वास ठेवा. राणी साहेबांच्या शॉपिंगच्या बॅग्स उचलण्यासाठी कुठेतरी एक प्रधान नक्की जन्माला आलाय.